अभिता काय म्हणता बे बुट्ट्यावा, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला आमच्या बालपणीच्या स्वातंत्र्य दिनाची कशी तयारी करायचो ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे. तर जेव्हा आम्ही 5वी ते 10वी या वर्गामध्ये शिक्षण घेत होतो तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला शाळेमध्ये 15 ऑगस्टची तयारी करून घ्यायची. तर तेव्हा आम्हाला आमचे सर लोक भाषणे, राष्ट्रगीत, झेंडावंदन आणि देशावर आधारित ह्या सगळ्यांची तयारी करून घ्यायची. हे कार्यक्रम 2-4 दिवस चालायच्या तयारीच्या. मग त्यानंतर 14 तारीख आली की आम्हाला आमचे शिक्षक सांगायचे की 14 तारखेला सिव्हिल ड्रेसमध्ये या. तर आम्हाला हे गोष्ट ऐकून खूप आनंद व्हायचा, कारण की आम्ही सर्व दिवस शाळेच्या गणवेशामध्ये यायचो शाळेमध्ये. फक्त तो असा एक दिवस होता की त्या दिवशी आम्हाला सिव्हिल ड्रेस म्हणजे नवीन कपडे घालून यायची मुभा राहायची. तर मग आम्ही मस्त नवीन नवीन कपडे घालून नटून थटून शाळेमध्ये यायचो. मग शाळेमध्ये गेल्यानंतर 14 तारखेला आम्हाला 1-2 पिरियड घ्यायची आणि मग नंतर साफसफाई करायला लावायची. मग साफसफाई करायचो. मग नंतर आम्हाला त्या दिवशी लवकरच सुट्टी व्हायची. मग रात्री मस्त आमचे बाबा कपड्याला प्रेस मारून द्यायचे कडकमध्ये आणि लवकर झोपायला लावायचे, कारण की उद्या तो काही लवकर उठत नाही असे म्हणायचे आम्हाला आमचे आई बाबा. तुम्ही काही लवकर उठा नाही बा सकाळी, म्हणून नाही का लवकर झोपायला लावायचे. मग आई दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशी आई लवकरच उठायची, कारण की तिला आम्हाला उठवायचे राहायचे. तर पण ताई लवकर उठायची, पण आम्ही नाही उठायचो लवकर, कारण की आम्ही कुंभकर्ण. तर आम्हाला उठवावंच लागेल. मग आम्ही उठलो की मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ करायची आणि मग आई तोपर्यंत चाय बनवून ठेवायची. मग आपला गरम गरम चाय पण प्यायचे. आणि तेवढ्यामध्ये मग आपले कलंदरी मित्र यायचे आग लावायसाठी. तर मग तेवढ्यामध्ये आपली आजी बोंबलायची, ते पोरं आले, त्याचे झालं, तुमच्या होत्याचे नाही, अशी ते बोंबलायची. मग तयारी झाली की मग आपल्या मित्राला घ्यायचं. मग आम्ही शाळेत जायचो मिळून मिसळून. मग शाळेत गेलो की शाळेतले मुलं मस्त कपड्याला स्टिकर लावायचे झेंड्याचे. तर मग आपल्याला बी वाटायचं की चला आपण बी लावला पाहिजे कपड्याला स्टिकर. तर मग घरी यायचं, पैसे मागायचे घरच्यांना, मग आपण बी घ्यायचे ना आपण बी लावायचं कपड्याला स्टिकर झेंड्याच्या. मग त्यानंतर आम्हाला सर एका रांगेमध्ये उभे करायचे आणि मग एका रांगेमध्ये चालायचं असं सांगायचे. मग आमची पर्वत फेरी निघायची. मग आम्ही पर्वत फेरीमध्ये मस्त नारे म्हणायचो, जय जवान जय किसान, भारत माता की जय, काश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी, अशा प्रकारे आम्ही घोषणा करत जायचो. तर मग आमची पहिला झेंडावंदन आमचा ग्रामपंचायतमध्ये राहायचा. तर तिथं 2 शाळा यायच्या. एक आमची शाळा कैलासवासी दामोदरराव खापर्डे विद्यालय आणि एक चैतन्येश्वर महाविद्यालय. अशा प्रकारे 2 शाळा आमच्या गावामध्ये आहेत. तर मग ते पण त्या पण शाळेचे मुलं तिथे यायचे ग्रामपंचायतमध्ये. तर मग तिथं आमची कॉम्पिटिशन चालायची. त्यांनी जर जोरानं नारे म्हणले तर आपण त्याच्यापेक्षा जोरानं नारे म्हणायचे. त्यांना जोरानं राष्ट्रगीत म्हटलं की आपण त्याच्यापेक्षा जोरानं राष्ट्रगीत म्हणायचे. असे प्रकार चालू राहायचे. मग तिच्या झेंडावंदन झालं की ते आपल्या शाळेमध्ये यायचे. मग आम्ही पण गावभर फिरून मग आम्ही पण आपल्या शाळेमध्ये यायचो. शाळेमध्ये आल्यानंतर शाळेच्या झेंडावंदन राहायचं. मग झेंडावंदन झाल्यानंतर अशा प्रकारे गेले ते दिवस आणि राहिले ते आठवणी, अशा प्रकारे आमचे बालपणीचे दिवस होते. तर आम्ही अशा प्रकारे स्वातंत्र्य दिनाची बालपणी तयारी करायचो. तुम्ही कशा प्रकारे करायच्या स्वातंत्र्य दिनाची तुमच्या बालपणी तयारी
ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय जवान, जय किसान, भारत माता की जय.